वारीवडे पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 26/2026 BNS कलम 103(1) प्रमाणे 20/2/2026 रोजी दाखल गुन्ह्यातील अनोळखी मयत मुलीचा कोणीतरी कुठल्यातरी कारणावरून कुठेतरी खून करून तिचं प्रेत वाडीवरे पोलीस स्टेशन हद्दीतील सारूळ शिवारात निर्जन स्थळी आणून टाकलं होतं। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच SDPO नाशिक ग्रामीण हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे स्वतः करतात। नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान राज्यभरातील बेपत्ता मुलींची माहिती घेत असताना अकोला जिल्हा येथील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 345/2026 BNS 2023 चे कलम 173(2) या गुन्ह्यातील बेपत्ता मिसिंग मुलीचं नाव संस्कृती असल्याची माहिती मिळाली। यामुळे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अधिक माहिती घेऊन मुलीचा फोटो सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अकोलाकडील बेपत्ता मुलीची खबर देणारे सतीश काळे यांना संपर्क करून दाखवला। यावेळी त्यांनी गुन्ह्यातील मयत तरुणी ही त्यांची मुलगी नामे संस्कृती सतीश काळे वय 16 तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा हिचा असल्याचं ओळखून संस्कृती ही हल्ली अकोला या ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत असल्याचं तिला त्यांचे कौटुंबिक मित्राचा मुलगा संशयित नामे अथर्व गजाननराव देशमुख वय 19 राहणार हनुमान गल्ली दुसरं बीड तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा यांच्यावर संशय व्यक्त केल्यानं वाडीवरे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून संशयित आरोपी अथर्व देशमुख याचा शोध घेत असता तो संदीप फाउंडेशन महिरवणी नाशिक या ठिकाणी शिक्षण घेत असून सिन्नरवावी परिसरात दुपारपासून फिरत असल्याची तांत्रिक माहिती मिळाल्यावरून त्या परिसरात शोध घेत असताना बातमीदाराकडून संशयित आरोपी अथर्व देशमुख हा पुन्हा नाशिकमध्ये दिसल्याची माहिती मिळाली। या आधारे रात्री उशिरा त्याचा सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्याकडील पोलिसांच्या मदतीनं वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस हवालदार बोराडे, पोलीस हवालदार गीते, पोलीस हवालदार सोनवणे बस्ते यांनी शोध तपास दरम्यान नाशिक शहरात सातपूर कॉलनी परिसरात आरोपी अथर्व देशमुख याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं प्राथमिक चौकशी दरम्यान संशयित आरोपी अथर्व देशमुख याच्या गुन्ह्यातील मयत मुलगी संस्कृती काळे हिच्यासोबत कौटुंबिक मैत्रीचे आणि प्रेमाचे संबंध होते, परंतु तरुणीला त्यानं इतर मुलासोबत पाहिल्यानं त्याचा राग मनात धरून आरोपी अथर्व देशमुख यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं तिला सोबत घेऊन चालत्या वाहनात कुठेतरी चाकू भोसकून तिचा खून केला असून त्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे आणखी 2 साथीदारांच्या मदतीनं सारूळ शिवारातील मयत मुलगी संस्कृती काळे हिचं प्रेत आणून टाकले असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे। आरोपी 1 आणि 2 यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना अटक करण्यात आली आहे व उर्वरित आरोपींचा वाडीवरे पोलीस स्टेशनकडील अधिकारी अंमलदार शोध घेऊन त्यांना देखील अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।